खोपोली येथील विरेश्वर मंदिरातून चांदीचं आच्छादन चोरणाऱ्या चोरट्यांना खोपोली पोलिसांनी आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेनं अवघ्या 48 तासात बेड्या ठोकल्यात। पोलिसांनी केलेल्या या धडाकेबाज कारवाईचं सर्वत्र कौतुक होतंय। अमोल सुरेश कसबे, विलास साहेबराव आगिवले, दिलीप राजू जाधव आणि सखाराम छबन गायकवाड अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नाव आहेत। त्यांच्याकडून चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। 19 जुलै रोजी पहाटे 2:30 वाजण्याच्या सुमारास विश्वेश्वर मंदिरातील शंकराच्या पिंडीवरील 17 किलो वजनाचं चांदीचं आच्छादन चोरीला गेलं होतं। मंदिरातील चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली होती। मात्र परिसरातील काही सीसीटीव्ही बंद असल्यानं चोरटे कोणत्या दिशेनं पसार झाले याचा शोध घेणं पोलिसांसमोर मोठं आव्हान होतं। रायगड पोलीस अधीक्षक अचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखालील उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर विशाल नेहुल पाटील आणि पोलीस निरीक्षक सचिन हिरे यांच्या नेतृत्वाखाली खोपोली पोलिसांची 3, खालापूर पोलिसांचं 1, रसायनी पोलिसांचं 1 आणि अलिबाग स्थानिक गुन्हे शाखेचं 1 अशी 8 पथकं तयार करण्यात आली होती। पोलिसांनी मंदिरातील चोरीची पद्धत, चोरट्यांचा मार्ग आणि पलायनाचा अंदाज घेत तपासाची दिशा निश्चित केली। सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांचं वाहन कर्जतच्या दिशेनं गेल्याचं आढळून आलं। त्यानंतर पोलीस तपासाला आणखी वेग आला। यानंतर 4ही चोरट्यांना पोलिसांनी शिरूर येथून ताब्यात घेतलंय। या चोरी प्रकरणात आणखी काही आरोपींचा सहभाग असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली असून पुढील तपास सुरू आहे। यूट्यूबवर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी। आणि हो, लगेच सबस्क्राईब बटनवर क्लिक करायला विसरू नका। रायगड टाइम्स, आपलं चॅनल, आपला आवाज।